आपण सगळेच थोड्याफार पर्सेंटेजच्या फरकाने वेडे असतो. हो, आपण सगळेच. तुमचं काय मत आहे याबद्दल? एव्हरीवन इज कॅरिंग सम काइंड ऑफ अ मेंटल स्टफ अँड ड्युरिंग पिरियड ऑफ अ टाइम इट लीड्स टू मेंटल सफरिंग. सो इट इज व्हेरी क्लिअर, इट इज व्हेरी व्हेरी ऑब्वियस, इट इज व्हेरी ॲब्सोल्यूट to get upset. Hello everyone, myself Dr. Snehal and it's very happy to see you again on our channel Dr. Snehal's Insight. थोड्या बहुत फरकानं मेंटल इश्यूज सर्वांनाच असतात, पण अननोइंगली म्हणा किंवा मी तर म्हणेन अनफॉर्च्युनेटली दीज मेंटल इश्यूज आर टेकन ग्रँटेड ऑर गेट निग्लेक्टेड. हे असंच असतं, त्याचा स्वभाव असाच आहे, ती स्वभावाने हळवी आहे किंवा त्याला टेन्शन घ्यायची सवयच आहे, हे आपण किती सहजवारी बोलून जातो ना. हे अगदी खरं आहे. फार पूर्वीपासून भीती अगदी आपल्या जीन्समध्ये कोरून ठेवल्यासारखी आपल्यासोबत असते आणि थोडीफार भीती असणं गरजेचं सुद्धा असतं, पण अति सर्वत्रम वर्जेत. म्हणजे प्रमाणापेक्षा भीतीच काय, कोणतीही इमोशन जास्त झाली तर ती मेंटल इश्यूजमध्ये कन्वर्ट होऊ शकते. समटाईम्स वी आर एबल टू रेकग्नाइज अवर प्रॉब्लेम, पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण किती एफर्ट्स टाकतो, किंवा अलीकडच्या काळामध्ये आपल्याला एवढे सारे मेंटल इश्यूज का बरं फेस करायला लागत आहेत? फर्स्ट अँड फॉरमोस्ट रिझन काय माहिती का? लॅक ऑफ रुटीन. आपण आता मोठे झालो आहे ना, सो ॲज अन ॲडल्ट आपल्याला असं वाटतं की पास झाली आता शिस्त आणि बिस्त. नाऊ वी डिझर्व अ पीस अँड फ्रीडम. आणि या फ्रीडमच्या नादामध्ये आपण आपलं डेली रुटीन अगदी बिघडवून टाकतो. स्वतःला थोडी मोकळीक द्यायची म्हणून म्हणा, किंवा स्वतःला रिलॅक्स टाईम मिळावा म्हणून म्हणा. आपल्याला जी लहानपणी आपल्या पॅरेंट्सनी, आपल्या टीचर्सनी लावलेली शिस्त असते ती अगदी आपण मोडून तोडून टाकतो. या सगळ्या फॉल्टी रुटीनमुळे आपण अगदी हरवून जातो. देर इज अ फिलिंग ऑफ गेटिंग लॉस्ट. कधीही उठा, कधीही झोपा, कधीही खा, नो एनी डिसिप्लिन. यामुळे अल्टिमेटली आपली फिजिकल अँड मेंटल हेल्थ डिस्टर्ब होते. अरे यार, अर्ली टू बेड, अर्ली टू राईज, टू बी गेट हेल्दी, वेल्दी अँड वाईज. लवकर उठे, लवकर निजे, त्याला धनसंपत्ती लाभे. या सगळ्या वाक्प्रचारांना काहीतरी अर्थ असेल. सकाळी उठल्यानंतर आपल्या स्टेरॉइड लेवल चांगल्या असतात, आपली कामं पटापट होतात, आपल्याला एन्थुझियास्टिकली सगळी कामं करता येतात. तुम्ही नीट ऑब्झर्व केलं असेल तर मोठ्या क्रिटिकल प्लॅन्ड सर्जरीज असतात ना, त्यासुद्धा सकाळच्या मॉर्निंग अवर्समध्ये स्केड्यूल केल्या जातात. मेंटल इश्यूजना खतपाणी घालणारी दुसरी गोष्ट म्हणजे लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज. आपल्या सगळ्यांना माहिती असतं, हेल्दी राहायचं असेल, मेंटली फिट राहायचं असेल तर एक्झरसाइज किती महत्त्वाची आहे. आफ्टर एक्झरसाइज आवर ब्रेन गिव्ज अस अ ट्रीट ऑफ अ हॅपी हार्मोन्स. आपल्या शरीरामध्ये एंडॉर्फिन्स, डोपामाइन्स सिक्रेट केले जातात. वी फील लाईक अ ब्लेस्ड. आवर होल बॉडी, आवर होल टिश्यूज एक्सपिरियन्स द हॅपीनेस. यातली तिसरी गोष्ट काय माहिती का? हॅबिट ऑफ अ कन्झ्युमिंग जंक फूड. आपल्याला जंक फूडची इतकी सवय झाली आहे ना, म्हणजे जंक फूड खाणं म्हणजे ब्रँड वाटायला लागले लोकांना. हॅविंग पिझ्झा, बर्गर, विजिटिंग मेनी मोर टाइम्स टू द हॉटेलिंग, हे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाटायला लागलेलं आहे. पण ते आपल्या पोटाला नाही आवडत. आपण आपल्या जिभेसाठी किंवा फॅशन म्हणून ते चटपटी, तिखट, रुक्ष, स्पायसी असं फूड जे खात असतो ना, ते जिभेचं लाड पुरवणारं असतं, पण आपल्या त्या पोटाला ते अजिबात परवडणारं नसतं. गट इंटेलिजन्स ही टर्म माहिती आहे का तुम्हाला? कधी कधी आपण म्हणतो ना, ही माझी गट फिलिंग आहे. आपल्या आतड्यांमध्ये एक छोटासा ब्रेन असतो, सायंटिस्ट त्याला लिटिल ब्रेन म्हणतात. एंटेरिक नर्वस सिस्टीम. अर्थातच ही आपली एंटेरिक नर्वस सिस्टीम आपल्याला आपले चेकबुक बॅलन्स करायला मदत करत नाही, किंवा एखादी लव नोट लिहून द्यायला सुद्धा मदत करत नाही. विचार करण्यासाठीही सक्षम नसते, पण तिचं आपल्या डायजेशनवरती मात्र कंट्रोल असतं. आणि या कंट्रोलच्या मार्फतच ती आपल्या बिग ब्रेनशी कम्युनिकेट करत असते. म्हणूनच भीती वाटल्यावर तुमच्या किंवा माझ्या पोटात गोळा येतो, किंवा अँझायटी फील झाल्यानंतर, टेन्शन आल्यानंतर लूज मोशन्स होतात. आयुर्वेदामध्ये त्याला भयजातिसार असं म्हणतात. अँझायटी, डिप्रेशन असणाऱ्या लोकांना कॉन्स्टिपेशन, डायरिया, छातीत जळजळ होणे, अपचन, गॅसेस असे त्रास होताना आपण बघतो. किंवा हे सारे त्रास असणाऱ्या लोकांना कधी कधी अँझायटी, डिप्रेशन या गोष्टींना फेस करावं लागलेलं आपल्याला दिसतं. आयुर्वेदसुद्धा म्हणतो, तुम्हाला मेंटल इश्यूज हँडल करायचे असतील तर तुम्हाला तुमच्या आतड्यांना सांभाळावं लागेल. आतड्यांमध्ये
मज्जादरा कला असते, म्हणजेच आतड्यांपासूनच आपल्या ब्रेनचं पोषण होत असतं. बघा मग तुम्हीच ठरवा श्रेयस काय आणि प्रेयस काय ते. आपल्या मेंटल इलनेसला प्रोत्साहन देणारी चौथी गोष्ट कोणती असेल तर ती ॲडिक्शन टू द सोशल मीडिया. वी आर लिटरली गेट ॲडिक्टेड टू द सोशल मीडिया. आपल्याला वेळ मिळाला, आपल्याला सकाळी जाग आली, झोप आली, आपल्याला एकटं वाटलं, आपण बाहेर गेलो, वी स्टार्टेड स्क्रोलिंग अप डाऊन लेफ्ट राईट. आपण बघता बघता तासनतास खर्च करतो यामध्ये. वी आर एक्स्ट्रीमली अनअवेअर अबाउट अवर प्रेशियस टाईम, अवर व्हॅल्युएबल रिलेशनशिप्स. वी लिटरली फॉरगॉट टू ब्रिंग अप अवर चिल्ड्रन नाउअडेज. हे हायपर कनेक्टिंग नेटवर्क आपल्याला एकटं करून सोडत आहे हे लक्षात सुद्धा येत नाही. तुम्हाला फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती हजारो फ्रेंड्स असतील, परंतु ते त्यांची फक्त आणि फक्त एकच बाजू दाखवत आहेत, किंवा टू सीक द अटेन्शन फ्रॉम द अदर्स, टू ग्रॅब द अटेन्शन फ्रॉम अदर्स. ते त्यांचा आर्टिफिशियल हॅपीनेस दाखवत आहेत. मग तो जो आर्टिफिशियल हॅपीनेस दुसरा कोणी बघतो तो लगेच कम्पेअर करायला लागतो. अरे हे तर फॉरेन ट्रिपला जाऊन आले, ह्यांच्याकडं किती छान घर आहे, ह्यांची कार किती छान आहे, हे किती गुड लुकिंग आहेत, मी कुठेतरी कमी आहे, आय एम लॅकिंग इन दॅट. नो, यू आर नॉट. यू आर युनिक, यू आर द वन, यू आर ऑसम. सो बी अवेअर. आवर मेंटल हेल्थ इज इन आवर हँड ओनली.